वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 22 मध्ये आता भाजपालाच आपल्या नाराज अपक्ष पॅनलच्या भाजपा उमेदवारांशी आता टक्कर द्यावी लागणार आहे। आणि आता स्वतः माझ्यासोबत वार्ड क्रमांक 22 चे अपक्ष पॅनल उभं केलेले स्वतः किरण भोईर आहेत, ॲडव्होकेट राहुल सिंग आहेत, सायली पाटील आहेत। काय सांगणार तुम्ही की आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वेळ संपलेली आहे आणि तुम्ही अपक्षाचं पॅनल उभं केलेलं आहे? हो, आम्ही आमचे नेते किरण भोईर जे 20 वर्षापासून इकडे नगरसेवक होते यांच्या अध्यक्षतेखाली इथे जनविश्वास पॅनल उभा केलेला आहे आणि आम्ही आता लढतो आहे। गेल्या 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे। अनेक पदावर आम्ही काम केली। लोकसभा आली की आम्ही काम करायचो। 30 ते 40 हजाराचा लीड आमच्या या प्रभागातून दिलेला आहे। विधानसभेला 15 ते 20 हजाराचा लीड आम्ही यांच्या प्रभागातून दिलेला आहे। महापालिकेला आली, महापालिकेचं इलेक्शन लागला तेव्हा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा, तुमचा पॅनलला आम्ही तिकीट देऊ आणि तुम्ही सुरुवात करा प्रचाराला। आम्ही प्रचाराला सुरुवात केली। फक्त आमच्या प्रभागात नाही तर आजूबाजूच्या प्रभागातही आम्ही प्रचार डोर टू डोर कॅम्पेन सुरुवात केली। बरोबर चालू होता काम, संपर्क चालू होता, मीटिंग चालू होता आमचा। तिकीट द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा शेवटच्या 2 दिवसा राहिला होता तेव्हा यांनी संपर्क तोडला आमचा। कम्युनिकेशन काही केलं नाही, आमचा फोन उचलायचा बंद केलं। मग उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला बोलवलं 11:30 वाजता तुम्ही या AB फॉर्म देतो। आम्ही 11:30 वाजता गेलो। सांगतात की काम करा, तुम्ही फॉर्म भरून घ्या, सगळ्यात फॉर्मचं तयारीला लागा, सकाळी AB फॉर्म घेऊन जा किंवा आम्ही येऊन तुमच्या ऑफिसला AB फॉर्म देतो आणि तुम्ही फॉर्म भरा। परत या लोकांनी सकाळी 4 वाजता 4-4:30 तुम्ही कधी ऐकलंय का 4-4:30 वाजता पक्ष कुठला AB फॉर्म देतो? आमचा तिकीट कापून आमचा जो हक्काचा AB फॉर्म जो CM साहेबांनी पाठवला होता तो AB फॉर्म इकडचे काही स्थानिक नेत्याने आमचा फॉर्म चोरून सकाळी 4 वाजता इतर जे नॉन एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांना देण्यात आलेला आहे। म्हणून आमचे जे नेते किरण भोईर साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली हा जनविश्वास पॅनल, हा विश्वास लोकांचा विश्वासाने आम्ही उभा केलेला आहे। आणि आम्हाला मग लोकांनी, आमच्या कार्यकर्त्याने, आमच्या समर्थकाने सांगितलं की तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आमचा पॅनल हा मेजॉरिटीने निवडून येतो आहे। जनविश्वास पॅनल हा आमचा मेजॉरिटीने निवडून येतो आहे किरण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली। निश्चितच तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं भाजप पक्षाचं म्हणून, परंतु आता तुम्ही स्वतः पॅनल उभा करून स्वतः अपक्षाचा उमेदवार म्हणून आता समोर जाणार आहे। हो, ही खरी गोष्ट आहे। मी याच्या अगोदर देखील तुम्हाला सांगितलं की मी पॅनल उभा करणार आहे आणि निवडून येणारं पॅनल उभं करणार आणि ते उभं केलंय आपण। जनविश्वास हा पॅनलचं नाव देखील आहे। जो जनतेचा विश्वास आहे ना, ह्या पॅनलच्या माध्यमातून दिसेल सर्वांना। कशा पद्धतीने आता ही लढाई असणार आहे, कारण तुमची लढाई तुमच्या भाजपासोबतच असणार आहे? ही लढाई ॲक्च्युली माझे बोलण्यापेक्षा ही लढाई माझ्या जनतेची आहे। ज्यांनी मला सांगितलं की तू उभं राहा, त्यांनीच सांगितलं की तुम्ही उभे राहा, जर तुम्ही उभे नाही राहिले तर आम्हाला न्याय कोण देणार? प्रत्येक गोष्टीमध्ये मी बघितलं आहे की कोणाच्या इन्फ्लुएन्सने जर कोणाला जर तिकीट भेटणार असेल तर दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल। विषय असा होतोय की जनतेचं काम करणार पण तो पाहिजे ना, सेवा करणारा पाहिजे। सेवा आणि समर्थन ह्या भूमिका कोणाच्या तरी असल्या पाहिजेत। अशा व्यक्तीलाच लोक निवडून देतात, नाहीतर कशाला जो सेवा करतात। आता तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात असताना तुमचा नेमका कोणता अजेंडा असणार आहे? कारण तुमच्या विरोधामध्ये तुमचा पक्ष असताना सेवा, जनतेची केलेली 20 वर्ष केलेली सेवा आणि त्यांच्या जोडीला असणारा संपर्क, त्यांच्या अडचणीच्या वेळेला, त्यांच्या कुठल्याही प्रॉब्लेमच्या वेळेला आम्ही सर्वजण एका हाकेवरती जातो। केलेल्या सेवेचं हे उत्तर माझी जनताच देणार। निश्चितच एक महिला प्रतिनिधी म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जात असताना काय भावना आहेत तुमच्या? माझी भावना इथलीच आहे का मी आचोळे गावात एक स्थानिक पुत्री आहे। आज आमच्या स्थानिकांना एकही कॅन्डिडेट एलिजिबल असून सुद्धा आम्हाला ती एक सीट नाही दिलेली आहे। हा आमच्या स्थानिकांचा पूर्णपणे हा अविश्वास दाखवला आहे। पूर्ण आम्ही एवढं स्थानिकांनी एवढं इथपर्यंत कॉन्फिडन्सला आम्हाला लास्टपर्यंत ठेवलं होतं का आम्ही आमच्या स्थानिकांना एक सीट आमच्याकडनं कन्फर्म दिस वॉज द लास्ट वर्ड दॅट दे हॅड गिवन टू अस अँड अबाउट दॅट अश्युरिटी वी वर सो शुअर अँड ॲट द लास्ट मोमेंट आम्हाला असं डिसिजन दिलं जातं का दॅट दोज कॅन्डिडेट्स विच दे हॅव बीन सिलेक्टेड दॅट आर टोटली न्यू which faces are also not displayed anywhere, nobody knows them and they are so confident in that का आम्ही स्थानिकांना ते त्याच्यावरती मानून त्यांच्यावरती ते आमच्यावरती हा अविश्वास दाखवला आहे।
आता जे जे तुमच्या समोर भाजपाने जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार नेमके कोण आहेत आणि तुम्ही त्यांना कशी टक्कर देणार? बघा, आमच्या पॅनलची जी लढाई आहे ती पर्टिक्युलर भाजपच्या जोडीला आहे असं बोलू नका. ती जिंकण्यासाठी आहे. म्हणजे दुसरे देखील आहेत तिकडे, बहुजन विकास आघाडी पण आहे आणि मला असं वाटते का शिवसेनेचे पण कोण उभे आहेत. बघा, मी निवडून येण्यासाठी करतोय, कारण काय, शेवटी जनतेचा विश्वास आहे. अपोजिटला प्रत्येक असणारे कॅन्डिडेटला धराशाय करणे हे आमचं काम असणार आहे वसई विहार शहर महानगरपालिका आणि आम्ही ते करून दाखवू. 2026 निश्चितच आपण बघितलेलं आहे की एकंदरीतच वार्ड क्रमांक 22 मध्ये ज्या उमेदवारांना तिकीट मिळालेलं नाहीये, आता ह्या उमेदवारांनी अपक्षाचं जनविश्वास नावाचं पॅनल उभं केलेलं आहे आणि ते भाजपा आणि इतर बहुजन विकास आघाडी या सर्वांना टक्कर देण्यासाठी, आम्ही जिंकण्यासाठी उभे आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.